ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, गांधार देश, त्याची मुलगी गांधारी, ती भीष्माचार्यांनी कोणाला करून आणली. धृतराष्ट्र आंधळा होता आणि भीष्माचार्य कोण होता? शक्तिवान होता. आणि त्यांनी ती करून आणली. करून आणल्यानंतर तिचं पहिलं लग्न, हे ब्राह्मण जे आहेत ना, हे यांनी सांगितलं हिचं लग्न झालं, हिच्या लग्नामध्ये मृत्यूयोग आहे. मग हिचं लग्न पहिलं कोणाशी लावावं लागेल. तिचं लग्न लावलं कोणाला? बोकड्यासंग. आणि बोकड्यासंग लग्न लागलं. हे लग्न लागल्यानंतर धृतराष्ट्राचे लग्न लावलं. आणि मग जेव्हा धृतराष्ट्राला हे कळलं का हिचं लग्न पहिलं कोणाच तरी लागलेलं आहे, तेव्हा विवाहित महिलाचा लोक तिरस्कार करत होते, राग करत होते. आणि मग त्यांनी काय सांगितलं, तिचा जो बाप होता गांधार राजा, त्याला अटक केलं. आणि शकुनी मामा, तर त्यांना अन्न पाण्या वाचून मारलं. आणि मग त्याच्या बापानं शकुनीच्या मामाला सांगितलं, माझ्या मरणाचा मोबदला घे. आणि मग त्यांनी कपट रचून आणि फाशी टाकून संपूर्ण कौरवांचा नाश केला. म्हणजे त्याचा जो हळतळाट आहे तो संपूर्ण कौरवांना आणि पांडवांना बघावा लागला. आणि मग आता ती जी गांधारी होती, ती आपला नवरा आंधळा, मग तिनं डोळ्याला पट्ट्या बांधल्या, मी आंधळी. आणि मग ज्या वेळेला कृष्णानं हे जे यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तर हे दुष्ट होते आणि यांना संपवलं. हे युद्ध कोणा बघितलं? बरोबरीनं बघितलं. आणि त्यांना बरोबरीला विचारलं तर त्यांनी सांगितलं, हे युद्ध जे केलेलं आहे, युद्ध सगळं कारणीभूत कृष्ण आहे. हे कृष्णानं सगळं करून आणलं. आणि मग तिनं काय ते त्याला शाप दिला, जशा माझ्या कुळाचा नाश झाला तसा तुझ्या कुळाचा नाश होईल. आणि मग कृष्णाचे यादव कुळ होते, हे आपसात लढून मेले. आणि संपूर्ण जी सोन्याची द्वारका होती ती पाण्यात बुडाली. बघा, स्त्रीचा जो हळतळाट आहे, कोणाचाही हळतळाट आहे, याचे परिणाम हे कोणाला देवांना चुकत नाही तर आपले काय पते. म्हणून कुणाचा हळतळाट घेऊ नका, कोणाचा शिसराप घेऊ नका. जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्यालाही जगू दे. दुसऱ्याचा जो हळतळाट आहे तो त्याला भोगावा लागतो, त्याला चुकत नाही, हे निश्चित ठरलेलं आहे. म्हणून कुणाचा हळतळाट घेऊ नका. जगा आणि जगू द्या. ही संस्कृती उभी करा. पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.